असुरक्षित माननीय श्री नको। संदीपनराव धन्यवाद। भुमरेजी। जय शिवराय। आज या पवित्र सभागृहात केंद्रीय आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री श्री शिवराज सिंह चौहान जी द्वारे मांडण्यात आलेल्या विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन गॅरंटी विधेयक 2025 म्हणजे जी रामजी विधेयकावर माझे विचार मांडण्यासाठी मी उभा आहे। माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीनं मी या ऐतिहासिक विधेयकाचे पूर्ण समर्थन करतो। अध्यक्ष महोदय, ग्रामीण भारताचा विकास हाच विकसित भारत 2047च्या स्वप्नाचा कणा आहे। या विधेयकाद्वारे आपण केवळ रोजगाराची हमी देत नाही आहोत, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी एक भक्कम कायदेशीर चौकट उभी करीत आहोत। अध्यक्ष महोदय, या निमित्ताने मला रोजगार हमी योजनेची आठवण करून द्यायची आहे। त्या काळात योजना नक्कीच होती, पण तिला मर्यादा होत्या। अध्यक्ष महोदय, काँग्रेसच्या काळात रोजगाराची मर्यादा केवळ 100 दिवसांची होती। आमचे NDA सरकार आता ही मर्यादा वाढवून 125 दिवसांची कायदेशीर हमी देत आहे। अध्यक्ष महोदय, पूर्वीच्या काळात कामाच्या नियोजनामध्ये स्थानिक गरजाकडे अनेकदा दुर्लक्ष झाले, पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली NDA सरकारने विकसित ग्रामपंचायत आराखडा तयार करून सॅच्युरेशन आधारित विकासावर भर दिला आहे। अध्यक्ष महोदय, सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे पारदर्शकता। काँग्रेसच्या काळात मजुरी मिळण्यास विलंब होणे आणि मध्येच पैसा गायब होणे हे प्रकार सामान्य होते। आज आपण डिजिटल इंडिया आणि बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून मजुरांचे पैसे थेट त्यांच्या खात्यात जमा करत आहोत। अध्यक्ष महोदय, या उलट आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली NDA सरकारने यात आमूलाग्र बदल केले आहेत। अध्यक्ष महोदय, आम्ही मजुरांच्या हाताला 100 ऐवजी आता 125 दिवस काम देण्याची कायदेशीर हमी दिली आहे। हे वाढलेले 25 दिवस मजुरांच्या कुटुंबांना अधिक आर्थिक बळ देतील। अध्यक्ष महोदय, मजुरांच्या मजुरी आता मध्यस्थाशिवाय थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे, ज्यामुळे भ्रष्टाचाराला पूर्णपणे लगाम लागला आहे। अध्यक्ष महोदय, NDAच्या इतर योजनांचा लाभ सुद्धा आज देशातील प्रत्येक मजुराला फक्त रोजगारच मिळत नाही, तर प्रधानमंत्री आवास योजनेतून हक्काचे घर, स्वच्छ भारतमधून शौचालय, आयुष्यमान भारतमधून आरोग्य विमा आणि उज्ज्वला योजनेतून गॅस जोडणी मिळत आहे। NDA सरकारच्या या सर्व योजनेच्या केंद्रस्थानी देशाचा मजूर आहे। अध्यक्ष महोदय, मी जेव्हा महाराष्ट्र सरकारमध्ये रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री म्हणून काम करत होतो, तेव्हा मी फलोत्पादन आणि मनरेगाची सांगड घालून शेतकऱ्यांच्या बांधावर फळबाग लागवड मोठ्या प्रमाणावर केली होती। आज हे नवीन विधेयक देखील अशाच प्रकारे कन्व्हर्जेशन म्हणजेच विविध विभागांच्या एकत्रीकरणावर भर देत आहे, ज्याचा फायदा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना आणि मजुरांना होईल। अध्यक्ष महोदय, विधेयकातील क्रांतिकारी बदल आणि भविष्यातील फायदे याबद्दल मी सांगू इच्छितो की वाढलेले 25 दिवस ग्रामीण कुटुंबाची क्रयशक्ती वाढवतील आणि गरिबी निर्मूलनास मदत करतील। अध्यक्ष महोदय, पेरणी आणि कापणीच्या काळात 60 दिवस ही कामे बंद ठेवण्याची सोय राज्यांनी दिली आहे। यामुळे शेतीला मजूर मिळतील आणि कृषी विकासाचा वेग कायम राहील। अध्यक्ष महोदय, प्रत्येक गावाचा विकास आराखडा PM गतिशक्तीशी जोडला जाणार आहे, ज्यामुळे आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती होईल। आणि या विधेयकात जल सुरक्षेसाठी विशेष कामे आणि हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे। अध्यक्ष महोदय, मी काही महत्त्वाचे सुझाव ह्या विधेयकाच्या माध्यमातून केंद्र सरकारला देऊ इच्छितो। अध्यक्ष महोदय, माझ्या छत्रपती संभाजी नगर मतदारसंघात आणि मराठवाड्यातील
Conclude दुष्काळी परिस्थिती पाहता जलसंधारणाच्या कामांना 70% जास्त निधी आणि प्राधान्य मिळावे. अध्यक्ष महोदय, केवळ अकुशल कामे न देता ग्रामीण तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्किल्ड श्रेणीत आणण्यासाठी अधिक तरतूद असावी. आणि अध्यक्ष महोदय, महिला, दिव्यांग आणि वृद्ध व्यक्तीसाठी त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार कामाचे स्वरूप आणि मजुराचे दर असावेत, जेणेकरून त्यांचा सहभाग वाढेल. अध्यक्ष महोदय, योजनेअंतर्गत हाती घेण्यात येणाऱ्या जवळपास 270 कामाच्या यादीपैकी काही कामे स्थानिक पातळीवर आवश्यक असताना देखील हाती घेण्यासाठी एक मिनिट देण्यात आलेली नाही. यासाठी सविस्तर प्रस्ताव तयार करून केंद्र शासनाने सादर केल्यानंतर त्यावर यथावकाश निर्णय घेण्यात येतो. त्यामुळे राज्यामध्ये महत्त्वाची वाटणारी कामे देखील घेण्यासाठी या योजनेमुळे मर्यादा येत आहेत. जसे की वन्य जनावरांपासून शेतकऱ्यांच्या शेतीस होणारे नुकसान टाळण्यासाठी काटेरी कुंपण, तारेचं कुंपण आवश्यक असताना देखील हे काम हाती घेण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांची सिंचनाची विहीर काही कारणामुळे खचली असेल, बुजली असेल तर दुरुस्त करण्यासाठी देखील योजनेमध्ये मुभा देण्यात आलेली नाही. यासारखी अनेक कामे असताना देखील घेता येऊ शकत नाही. यामध्ये एकच मागणी असेल की योजनेअंतर्गत कायद्याप्रमाणे उत्पादक स्वरूपाचे काम करण्यासाठी राज्यात मुभा देण्यात आली पाहिजे असे केंद्र ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ದೇಶೀಯ ಗ್ರಾಮೀಣ ತೊಳ್ಳೂರಪ್ಪ ನೇಮತೆ